चला मॅचला आपण सुरुवात करतोय. RM11 सोनारपाडा आणि दक्ष 11 दातिवली मध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मॅचला झाली सुरुवात. मॅच नंबर 3 मैदानामध्ये आपण पाहतो श्री तिसाई चषक रबर बॉल क्रिकेटची दमदार स्पर्धा JMCC तिसगाव. अगदी आपण पाहिलं तर आता तिसऱ्या सामन्याला सुरुवात होताना दक्ष 11 दातिवली बनाम RM11 सोनापाडामध्ये ही लढत. पहिल्या बॉलवरती सिंगल सध्या स्ट्रायकर एंडवरती आर्यनला आपण पाहतो. पुढ्यात समोर अगदी खेळण्याचा प्रयत्न फिल्डर होते, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. यावेळेस देखील आपण पाहतोय वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेलाय. अगदी आपण पाहिलं तर मुंबई क्रिकेट दणानून सोडले आमचे मिनेश मामा सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. तालुका आपला देखील बदलापूरच्या मैदानावरती जो शेवटच्या बॉलवर षटकार लगावला होता, मग सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय श्री तिसाई चषकामध्ये रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेत. श्री तिसाई चषक ही स्पर्धा आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील पाहतो. JMCC तिसगाव आणि त्यांच्या माध्यमातून रबर बॉल क्रिकेटची ही जबरदस्त स्पर्धा. यावेळेस मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन मध्ये बॉल जात असताना आपण पाहतोय 1 धाव प्राप्त केली जाईल. 1 चेंडू शिल्लक आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ दरम्यान ते कंप्लीट झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं एका षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 9 धावफलकावर. अगदी आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्ण होतोय. सावधचे आमचे JD जयेश दळवी यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस देखील आपण पाहतो डिक्लेअर झोन मध्ये हा फटका खेळला जातोय. मिनेश मामा 2 रन असतील कदाचित. येस,
अगदी आपण पाहत आहोत गोलंदाजी चांगली होते पूर्वार्धामध्ये, कारण यापूर्वी देखील आपण पाहिलं तर आशेष संगणकाने गोलंदाजी केली फक्त आणि फक्त 23 धावांवरती थांबवलं गेलं आणि 24 टार्गेट होतं. आणि या मॅचमध्ये देखील आपण पाहतो गोलंदाजी चांगलीच आतापर्यंत केली जाते. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता. हा ना शेवटपर्यंत अगदी कॉलिंग योग्यरित्या आपल्याला पाहायला मिळाले नाही. करण ठाकूर आणि त्याच वेळेला आर्यन ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. यावेळेस देखील आपण पाहतो ऑस्ट्रेलिया खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, पण बॉल मात्र मागे डीपमधून लॉंग ऑफच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 सध्या प्रगतीपथावरती असताना या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं एक डबल, एक डॉट, सिंगल, तिहेरी धाव. बिग हिट करण्याचा प्रयत्न, इथे देखील संपर्क हवा तसा नाहीये. धाबा बनवण्याची भरपूर गरज आहे. अगदी आपण पाहिलं तर पहिल्या दोन्ही मॅचेस मध्ये पहिल्या इनिंग मध्ये रन बनत नाही. डिक्लेअर आहे का एक? हा, शेवटचा बॉल आहे. धावसंख्या झालं तर एकंदरीत आपण पाहिलं तर आता 16. व्हाईट बॉलचा इशारा पंच करत असताना आपण पाहतो एक्स्ट्रा रन मिळते. चांगली फिल्डिंग, रॉकेट थ्रो, रनआउटची संधी निर्माण झाली आहे. बॅटर पॉपिंग क्रीज मध्ये सेफली पोहोचलेले आहेत. पहिल्या जवळपास 2 ओव्हरचा खेळ ते पूर्ण झालाय. 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावत संख्या धावफलकावर आपण पाहत आहोत 18. दोन ओव्हरचा खेळ ते पूर्ण झालाय. सध्या ॲडव्होकेट हितेश गायकवाड स्कोररच्या भूमिकेमध्ये आमच्यासोबत आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरती या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहत आहोत. श्री देसाई चषक. अगदी आपण पाहिलं तर येत्या काही दिवसांमध्ये मलंगड क्रिकेट असोसिएशन मान्यतेनुसार श्री मलंगड च्या कुशीत वसलेलं एक सुंदर खरडगाव आणि तिथे देखील एक दमदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. श्री मलंग ट्रॉफी आदर्श क्रिकेट संघ खरड यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहणार आहोत.
धावांची गती पूर्णपणे अगदी मंदावलेली आपल्याला पाहायला मिळते. रबर बॉल क्रिकेट आहे आणि कुठे ना कुठे सरासरी प्रति षटका मागे तुम्हाला चांगली मेंटेन ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. विदेश मैदानामध्ये दाखल झालेल्या नवीन बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय. धावसंख्या मात्र 2 पुढे गेली आहे. टोटल आता 20च्या आकड्यावरती आपण पाहतो. 20 रन्स ऑन बोर्ड. 20 धावा धावफलकावरती लागल्या जातात. बॉल तयार. ओव्हर नंबर 3 आपण पाहतो आहोत. विकेट डबल आणि त्यानंतर ऑनसाइडला प्लेस केला. बॉटमॅनचा वापर चांगला आहे. फ्लिक करत असताना डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये बॉल पुन्हा 2 घेतला. तिसरीचा प्रयत्न चालवला. बघता बघता 3 धावा देखील इथे प्रचंड वेगानं पूर्ण केल्या जात आहेत. पहिला सामना जिंकत असताना बाय मिळाली नांदिवली कोलीवाडा या संघाला. त्यानंतर आश्रय संघाने जिंकली एकतर्फा मॅच सापाडच्या विरोधामध्ये. आणि आता दक्ष 11 दातिवली विरुद्ध सामना आपण पाहत आहोत तो मैदानामध्ये. RM11 सोनारपाडा. स्वर्गीय राकेश म्हात्रे यांच्या नावानं गेले कित्येक वर्ष सातत्यानं हा संघ जबरदस्त क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि स्वर्गीय राकेश म्हात्रे प्रतिष्ठानच्या माध्यमातून अगदी अनेक पर्व आपण अनेक स्पर्धांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील आपण पाहिली. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. सध्या आणखीन एक विकेट गमावत असताना सोनापाडा टीमला आपण पाहत आहोत. करण ठाकूर बाद होतोय. हो यावेळेला मात्र यष्टांचा वेध. विकेटचं पतन होत असताना आपण पाहतोय. क्लीन बोल्ड. प्रथमेश बाद होत असताना आपण पाहतो. नवीन बॅटर मंथन येतात मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत दक्ष 11 दातिवलीची आपल्याला पाहायला मिळते. मानेरे विरुद्ध सावत ब या संघामध्ये पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहा. कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो. लक्षात ठेवायचं आहे. सावत ब विपक्ष मानेरे ही पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल.
यावेळेस देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम गोलंदाजी. अगदी आपण पाहिलं तर तिन्ही गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 18 होत्या आणि या ओव्हरमध्ये अगदी आपण पाहिलं तर गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये भावेश आला आणि भावेशने फक्त आणि फक्त 5 धावांचं अत्यंत इकॉनॉमिकल षटक हाताळलं, ज्यामध्ये ओव्हर हॅट्रिक देखील त्याने संपादित केली. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 5 आल्यात. ऑल ओव्हर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतोय ते फक्त 23. यश गोलंदाजी मार्कवर आपण पाहत आहोत. क्रमांक 4 षटक हाताळण्यासाठी 3 ओव्हर नंतर फक्त 23 धावा धावफलकावर आपण पाहतो. या ओव्हरमध्ये धावा बंद गरजेचं आणि रितेश हे करू शकतो, धावा बनवू शकतो आणि त्याला षटका ठोकलाय कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बिग शॉट. सहा धावांनी धावसंख्या पुढे टोटल आता 29 या आकड्यावर 29. हेलिकॉप्टर फटका. चांगल्या फिल्डर तिथे थोडेसे फंबल झाले होते आणि लास्ट मोमेंटला जज केलंय. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. विकेट मिळते आणि ते मात्र आपण पाहिलं तर रितेशला देखील मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. बिग विकेट. नवीन बॅटर प्रत्यक्ष येतोय. आणखीन एक विकेट आपण पाहतोय रितेशच्या स्वरूपामध्ये. धावांची गती पूर्णपणे मंदावलेली तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या टीमची टोटल आमचे स्कोर मित्र ऍडव्होकेट हितेश गायकवाड आम्हाला माहिती देतात 29. प्रत्येक प्रकारची भूमिका साकारतात. सध्या आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत, पंचांची भूमिका देखील पार पडली. आता स्कोररच्या भूमिकेमध्ये देखील आपण त्यांना पाहतोय. तिकडे आता रनआउटची संधी निर्माण झाली आहे. धावचीचा धोका आहे आणि धावचीची विकेट देखील इकडे गमावली जाईल. आणखीन एक फलंदाज मात्र इथे होतोय बाद. ऑसला लॉप करण्याचा प्रयत्न होता, बॉडी लाईन वरती आदळला गेलाय. डॉट बॉलची समाप्ती. चांगली बॉलिंग आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये विनीत, त्यानंतर मयुरेशला आपण पाहिलं, भावेशला देखील आपण पाहिलं अत्यंत सुंदर गोलंदाजी करत असताना.
संपला पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 31. 31 32 टार्गेट असेल 32. सर फिल्डिंग लावून घ्या आपण. बॅटर पाठवा लगेच सातिवली टीम. सोनापाडा फिल्डिंग लावून घ्या लगेच आपण. चला पुढील मॅचच्या दोन्ही टीम आपण तयारी त्याला टॉस केला जाईल लगेच. मानेरे टीमचे कॅप्टन या आपण आणि टीम सावध ब. चला लगेच आपण टॉस साठी या. जय मसोबा मानेरे आणि सावध बी ही मॅच आपल्याला पाहायला मिळणार. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच टॉस साठी चला. तेजस भोईर. तेजस भोईर मानेरे. चला सावध बस संघाचे कॅप्टन इथे आलेले आहेत. मानेरे टीमचे कॅप्टन चला आपण लगेच. मानेरे संघ बघा ऋषी भोईर या आपण लगेच टॉस साठी या प्लीज. करण ठाकूर बॉलिंग मार्क पर ओव्हर नंबर 1.
टार्गेट 32 धावांचं आहे. पहिला चेंडू अगदी आपण पाहिलं तर लेग स्टंप मिस करतोय. वाईट बॉलचा इशारा पंचांचा आलाय. एक्स्ट्रा रन. पहिली रन स्कोरबोर्ड वरती लागते. षटक क्रमांक पहिला सुरू आहे. टार्गेट तितकं मोठं नाहीये पण हॅलो अगदी आपण पाहिलं तर गोलंदाजी अटॅक जर चांगला राहिला तर मात्र मॅच जबरदस्त बनेल. पण यापूर्वीच्या दोन्ही मॅचेस आपण पाहिलं तर रितेश गायकवाड अगदी एकतर्फा आपल्याला पाहायला मिळालं, ज्यामध्ये सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करताना टीमने सक्सेसफुली धावसंख्या चेस केल्यात. पहिल्या मॅचमध्ये जवळपास 7 ते 8 बॉल ठेवून 40हून अधिक धावसंख्या चेस केल्या गेल्या. दुसऱ्या मॅचमध्ये अवघ्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 24 धावा चेस केल्या गेल्या. डिक्लेअर झोन मध्ये बॉल आपण पाहतोय. 2 रन्स तिकडे जरूर प्राप्त केल्या जातील. टॉस केला जाईल. एस एस स्पोर्ट्स नेहमी अगदी आपण पाहिलं तर ऑल ओव्हर इंडियामध्ये वापरला जाणारा बॅटचा एक जबरदस्त ब्रँड, ज्या बॅट आपल्याला एस एस स्पोर्ट्स दिवा ब्रांचला देखील आपल्याला पाहायला मिळतात. सागर गायकवाड यांच्या शॉपला नक्की व्हिजिट करा आणि सोपनजी तिसकर यांचे पिताश्री त्यांच्या शुभाचे आपण टॉस करतोय. फटका हा देखील चांगला आहे. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. पंधरा धावा फलकावर आपण पाहतोय. मॅच खुली झाली पूर्णपणे. अर्धा पल्ला पार पाडलाय, दूर ठेवला गेलाय. ओव्हरची इथे मात्र आपण पाहतोय समाप्ती होत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा फलकावरती. 17 धावांची आता फक्त गरज आहे या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी दक्ष 11 दातिवली या संघाला. चला पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जय मसोबा क्रिकेट संघ मानेरे, तर त्यांना फाईट करेल टीम सावध ब. चांगली लढत, चांगली मॅच आपल्याला पुढे देखील पाहायला मिळणार आहे. टॉस जिंकला सावध ब ने निर्णय फिल्डिंग करण्याचा घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय मानेरे टीमला. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर इथे चेस करणारा संघ इथे आतापर्यंत सामना जिंकत असताना आपण पाहतोय. ही मॅच देखील जवळपास चेसिंग टीमच्या बाजूने चाललेली आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवर प्रथम. समोर उडवलाय. फटका फसतोय की काय, आणि रितेश तिकडे मात्र बॉल खाली. जजमेंट योग्य आपल्याला पाहायला मिळतं. सुंदर रिझल्ट टिपत असताना पहिल्या विकेटचं पतन होतं दरम्यान. पाठर आउट.
प्रथम पुन्हा एकदा फोर्स केलाय ऑन साइड डीप मध्ये लॉंग ऑन तैनात सिंगल मिळेल. हेमंत येतात नवीन बॅटर मैदानामध्ये क्रमांक 3चा फलंदाज आपण पाहतोय. सामना भरपूर सोपा झाला. आता धावा झाल्या तर एकंदरीत 16 टार्गेट 32 होतं. 16 धावांची अजूनही गरज आहे. भावेश स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय. सोडून दिला यावेळेस लेग स्टंप कदाचित मिस आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा रन. यापुढील मॅच सावध ब आणि त्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये मानेरे आणि पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे तो वाकन अवी त्यांच्या विरोधामध्ये आडिवली संघ. 10 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. उद्या देखील खुल्या गटातले 10 संघ आपल्याला पाहायला मिळतील. ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटमधून 10 संघ उद्या खेळतील. आज ग्रामीण गटातले 10 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. सॉफ्टवेअरने खेळला गेलाय. सिंगल प्राप्त केली जाते. धावसंख्या आपण पाहतोय सिंगलने पुढे टोटल आता 19 आकड्यावर. दोन चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. आता कॅच घेण्यासाठी फिल्डर पोहोचलेच जरूर आणि जजमेंट देखील चांगलं आपल्याला पाहायला मिळालंय. योग्यरित्या जजमेंट करत असताना फलंदाज भावेशला मात्र मैदान सोडावं लागतं. इज गॉन. क्रमांक 4 वरती नवीन बॅटर विनीत येतात मैदानामध्ये. आपण पाहतो सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये जबरदस्त बॅटिंग झाली. 2 सिक्सर्स आले भावेशच्या बॅटमधनं. बट त्यानंतर या सेकंड ओव्हरमध्ये प्रथमने रन संख्या दाबली. अगदी कमी केली धावा संख्या. फक्त आतापर्यंत 4 धावा फक्त खर्च केल्यात. प्रथमला आपण पाहत आहोत. शेवटचा बॉल. चांगला बॉल वेगाने हाताळला गेला. थेट विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होत असताना आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2चा खेळ पूर्ण झाला. पहिल्या ओव्हरमध्ये 15. या ओव्हरमध्ये अगदी आपण पाहिलं तर फक्त 4. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा 19 येणार. आता बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 13 धावांची गरज आहे. 13 रिक्वायर्ड. उल्हासनगर बॉक्स क्रिकेटचा बेताज बादशाह रोहित भोईर सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअर लेग पंच. ओ
वॉट अ बॉल. यष्ट उद्ध्वस्त. क्लीन बोल्ड. रोहित भोईरला सध्या तुम्ही ऑन स्क्रीन पाहतात पण चेंडू जबरदस्त होता. यॉक केलं थेट आणि क्लीन बोल्ड. आर्यन ठाकूरला आपण पाहत आहोत गोलंदाजी मार्कवरती. अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. बॉल तयार. आर्यन फटका चांगला यावेळेस मात्र आपण पाहतोय की आपण खेळण्याचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली झाली. पुन्हा लॉंग ऑफला उचलू फेक देतात. पूर्वी सिंगल घेण्याचा प्रयत्न जरूर होता. झालेल्या आता एकंदरीत 20-12 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आर्यन ठाकूर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. वेगात तितक्याच समोर वेगाने खेळला आहे पण डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. त्रितेश कोणती चूक करणार नाहीये. सुंदर झेल टिपलाय आणि ते आणखीन एक फलंदाजाला मात्र माघारी धाडलंय. आता मात्र 32 धावा अंगलटी येत आहेत की काय हा प्रश्न पडलाय दक्ष 11 दातिवलीच्या. धावसंख्या झालं तर एकंदरीत 20-12 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक राहिला आणि 12 धावांची गरज आहे या मॅच मध्ये दक्ष 11 दातिवली या संघाला. काय गोलंदाजी आपण पाहतो. आर्यन ठाकूर यापूर्वी प्रथमला आपण पाहिलं आणि त्यानंतर आता आर्यनला देखील आपण पाहतो. अत्यंत सुंदर गोलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं करण ठाकूरच्या विरोधामध्ये जवळपास 15 धावा आल्या पण त्यानंतर पुढील 2 ओव्हरमध्ये काय कमबॅक केला RM11 सोनारपाडा टीमनं. आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहिलं तर प्रथम आणि आर्यनने जबरदस्त बॅटिंग करावी लागेल इथून पुढे कारण गोलंदाजी देखील तितकीच धारदार आपण पाहतोय. आर्यन पुन्हा ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. आता अवघ्या 32 धावा अंगलटी येतात की काय कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर सर्व काही सुरळीत सुरू होतं पण एका पाठोपाठ एक विकेट गमावली दक्ष 11 दातिवली टीमनं आणि आता मात्र मॅच फसते की काय. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी मात्र 12 धावांची गरज आहे. 7-12 ला अगदी आपण पाहिलं तर आज भरपूर महत्व आणि या मॅच मध्ये
सात बाराला देखील भरपूर महत्व असणार आहे. बॉल हवेमध्ये जवळपास फिल्डर येण्याचा प्रयत्न करतायत आणि जबरदस्त झेल, अत्यंत सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळाला. खूप दूरवर प्रवास केला धावत असताना हा झेल इथे कंप्लीट केला जातो आणि आणखीन एक फलंदाज माघारी परतत असताना आपण पाहतो विकेटचं बदल होत आहे. आता 6 बॉल आणि 12 धावांची गरज आहे. पाच बॉल्स आता खेळ शिल्लक राहिला आणि विजयासाठी 10 धावांची अजूनही गरज आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आता मॅचला कलटणी मिळते. 32 समीकरण. आता 4 बॉल 8 वरती मॅच आली आहे. चार बॉल 7 वरती मॅच आपण पाहतोय. अगदी 32चा सामना होता, पण आता इथेच अगदी आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या, त्यानंतर 9 आणि मग पूर्णपणे आपण पाहिलं तर या मॅच मध्ये आपली पकड मजबूत बनवली. RM11 सोनापाडा टीमने रनआउटची संधी, फलंदाज होतोय बाद आणि आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतताना आता पूर्णपणे अडचणीत सापडल्या दक्ष 11 दातिवली संघ. आणखीन एक वेगवान खाली राहिला. आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होत असताना आता या मॅच मध्ये RM11 सोनापाडाची पकड पूर्णतः मजबूत. 2 चेंडू 6 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 2 बॉल 6, 2 चेंडू आणि 6 धावांचं इक्वेशन. या पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल सावत ब आणि मानेरे या दोन संघांमध्ये. जय मसोबा क्रिकेट संघ मानेरे त्यांच्या विरोधात सावत ब ही लढत आपण पाहणार आहोत. दोन बॉल 6 वरती मॅच आली आहे. रितेश पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका एक्झिक्यूट केलाय. 1 रन कंप्लीट. सेकंडचा कॉल, धावावं लागेल वेगानं. 2 धावा जर हव्यात तर रॉकेट थ्रो आलाय आणि बघता बघता इथे मात्र आपण पाहिलं दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पंचांचा इशारा काय असेल, बॅटर सेफली पोहोचलाय. आता शेवटचा बॉल आणि विजयासाठी मात्र 4 धावांची अजूनही गरज आहे. 1 बॉल 4, 32 धावा करायच्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये भावेशने 2 षटकार मारले होते, 15 धावा आल्या होत्या. त्यानंतर प्रथमचा अवघ्या 4 धावांचा षटक आणि मग आर्यनचा अवघ्याने अवघ्या 1 धावेचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. त्यामध्ये मॅच पूर्णपणे कंट्रोलमध्ये आली टीम सोनापाड्याच्या. आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये रितेशने देखील अप्रतिम गोलंदाजी करत असताना आपण पाहतो या मॅचवरती पकड मजबूत होण्याचा प्रयत्न केला. शेवटचा बॉल, 4 धावांची गरज आपण पाहतोय. श्री पिसाई चषक पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा थरार. 1 बॉल 4 वरती मॅच आली आहे.
दक्ष 11 दातिवली की RM 11 सोनापाडा. जबरदस्त मॅच. पहिल्या फेरीतील महत्वपूर्ण तिसरा सामना मैदानामध्ये आणि एक रंगतदार अवस्थेमध्ये हे बॅटल. 1-4 समोर मिस टायमिंग. धावा पूर्ण होणार नाही धावून आणि इथे मात्र आपण पाहतोय RM 11 सोनापाडानं हा सामना जिंकलाय. अवघ्या 32 धावाचं रक्षण केलंय आणि नो डाऊट एका धावेत षटक ज्याने हाताळलं तो अर्थातच आर्यन ठाकूर ठरलाय मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.